नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या म्हणजेच KGFच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रोजगाराच्या संधी पुरेशा राहिलेल्या नाही आहेत. देशभरात बेरोजगारांची समस्या भेडसावते आहे, संख्याही वाढते आहे. अशा स्थितीमध्ये उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग तर शोधावेच लागतील. मग असाच अतिशय चांगला उत्पन्नाचा मार्ग देणारी एक इंडस्ट्री ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आपल्या देशामध्ये गेल्या 28 वर्षापासून ती कार्यरत आहे. त्याच्यामध्ये विविध कंपन्यांमध्ये अनेक मराठी लोकांनी यश मिळवलं आहे, धवल यश प्राप्त केलं आहे आणि त्यांचं आयुष्य 360 डिग्री बदललेलं आहे संपूर्णपणे. मग अशा ह्या इंडस्ट्रीमध्ये लोक येतानासुद्धा अनेक शंका कुशंका मनात बाळगून आहेत. याच शंकांना दूर करण्यासाठी या इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये यशस्वी झालेल्या सफल लोकांच्या मुलाखती आणि त्यांच्याशी गप्पाटप्पांचा हा कार्यक्रम आम्ही राबवतोय. आपण गेले अनेक एपिसोड पाहत आहे. आजही एक अशीच प्रथितयश व्यक्ती आपल्याला गप्पांसाठी लाभलेली आहे. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांना या गप्पांसाठी तात्काळ आपण सुरुवात करूया. तर अशी ही व्यक्ती मुंबईतून आपल्याला लाभलेली आहे. मुळातले ते कोकणातले. त्यांच्याबद्दल आपण त्यांचा जीवन प्रवास समजून घेऊया. त्यांचा हा प्रवास आता थांबायची वेळ आली आहे की अजूनही त्यांना करावा लागणार आहे. यशाच्या कुठल्या टप्प्यापर्यंत ते पोचलेले आहे हे आपण समजून घेऊया. तर आज आपल्याला लाभलेले आहेत आजचे पाहुणे श्री राजू कराडकर साहेब. स्वागत करूया राजू कराडकर साहेबांचे. नमस्कार सर. आपण आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला आणि आपला जीवन प्रवास उलगडवून दाखवण्यासाठी तयार झालात, याबद्दल आपले सर्वप्रथम आभार. राजू सर, या व्यवसायात येण्यापूर्वी आपण काही ना काहीतरी ब्रेड अँड बटरसाठी करतच असाल. तर या व्यवसायात आता तुम्ही एका चांगल्या टप्प्यावर पोहोचलेले आहात. परंतु या व्यवसायात येण्यापूर्वी आपण नेमके काय करत होतात आणि मग या व्यवसायात तुमचं पदार्पण कशा पद्धतीने झालं त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम सावंत सर, तुमचा धन्यवाद. तुम्ही तुमच्या चॅनलवरती आम्हाला बोलवलं आणि थोडंसं आमचा एक मनोगत की आम्ही जे काही अनुभवलेलं आहे ते क्षण समजा त्या बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं. सर्वप्रथम मी सांगेन की माझं नाव राजू कराडकर. ॲक्च्युली ह्या क्षेत्रामध्ये यायच्या अगोदर मी कॉम्प्युटर रिपेअर करायचं काम करायचो. पण माझे वडील पोस्टामध्ये कामाला होते, पोस्टमन होते. आणि ज्या वेळेला ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा एक म्हणजे मी एज्युकेशनमध्ये बेताचाच होतो. पण म्हणतात ना की गरिबामधला श्रीमंत, तसं आमच्याकडे एक अ ब क ड असायचं. आमचा ते डिव्हिजन होता ड. तर त्या वर्गामध्ये तसा हुशार असं बेताचं होतं. आणि मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालं होतं. आणि 12वीला असताना एक थोडी अशी इंग्रजी तुमच्यासाठी वाघिणीचं. हा, ते एक होतं. ज्यावेळेला खरंच म्हणजे 11वी जेव्हा कॉलेजचा पहिला दिवस गेलो ना तेव्हा सगळं लेक्चर इंग्लिशमध्ये झालं. त्यावेळेला बरंच म्हणजे असं काय डोक्याच्या कुठल्या वरच्या भागावरून एक्झॅक्टली 99% काही कळलंच नाही. आम्ही त्याचेच बळी आहोत. म्हणजे वर्गाच्या बाहेर आल्याच्या डोळ्यात पाणी आलं. मला हे मला आज काय झालं मला कळलंच नाही, पुढे कसं होईल. पण तरी पण ते जमून गेलो. मी 11वीमध्ये पासही झालो चांगल्या मार्काने, म्हणजे व्यवस्थित झालो. आणि 12वीमध्ये आलं असताना एक अशी घटना घडली की माझ्या वडिलांना पॅरालिसिस झाला. आणि आम्ही दोघं भाऊ, माझा मोठा भाऊ आणि माझ्यापेक्षा हुशार माझा मोठा भाऊ. आणि त्यावेळेला वडील पॅरालिसिस झाले आणि त्यांना मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये माहिती तेव्हा माझं 12वीचं माझं प्रिलियम चालू झालं होतं. आणि अचानक गोष्ट घडली. मी त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो बघायला तर ते बघितल्यानंतर मी कधीच वडिलांना असं बघितलं नव्हतं. त्यावेळेला माझा मोरल एवढा डाऊन झाला. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की पैसा हा पाहिजेच होता. तर त्यावेळेला मग मी 2 मुलांना शिकवणं. तर मग मी एक त्याच्यावरती निर्णय काय घेतला की माझा भाऊ माझ्यापेक्षा हुशार आहे, तो चांगलं शिक्षण शिकू शकतो, तर त्याचं शिक्षण पप्पांना बोललो करा, मी काहीतरी थोडंफार हात लावून काहीतरी नोकरी करतो. तर मी जिथे क्लासला होतो तिथेच मी क्लासमध्ये काही वर्क करायला मी सुरुवात केली. आणि ज्यावेळेला त्या माझं माइंड डिस्टर्ब झालं आणि ते एक सर्टिफिकेट कदाचित असं झालं की 12वीमध्ये मी फेल झालो. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने मला थोडाफार काय ना काय हेल्प करायची होती म्हणून मी कामाला लागलो. आणि त्याच्यानंतर मी 12वीला म्हणजे नेक्स्ट इयरला बसलो पण नाही मी पुन्हा.
एकच विचारच सोडून दिला. आणि तसा पण मोठा काही जात नव्हतो डोक्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये असं घडल्याच्या नंतर काहीतरी वडिलांना हातभार लावायला पाहिजे, मी तो एक केला. आणि चला भाऊ तर आहे, भाऊ माझा हुशार आहे, तो तर शिकेल, याच्यामध्ये मी काम केलं. आणि मी क्लासेसमध्ये होतो त्याच वेळेला माझे एक मित्र होता, त्याच्या वडिलांनी मला, माझे वडील माझे घरी होते, त्या वडिलांना भेटायला आले, बघायला आले, आणि मग त्यांनी मला ह्या क्षेत्रासंबंधी ही माहिती दिली. आता वडिलांनी पण म्हटलं की नाही आता हा काय कुठे करत नाहीये, तर चला हे काय, आणि काय वेळेचं बंधन नाही ह्या क्षेत्रामध्ये, तर त्यांनी म्हटलं चल कर तू पार्ट टाइम म्हणून तू कर म्हणून. आणि गेलो तो थोडाशा, म्हणजे त्या तुमच्या मित्राच्या वडिलांनी तुम्हाला डायरेक्ट सेलिंग बद्दल माहिती दिली. त्याला मी पूर्ण नवीन, आणि नवीन म्हणजे कुठलाच अनुभव नाही, 2 पैसे कमवायचे कसे ते अनुभव, त्याच्याबद्दल चांगले वाईट पण काही समज नव्हता, काहीच नाही, सगळंच नवीन होतं. पण बघ कसं असतं डायरेक्ट सेलिंग मध्ये जेव्हा आपण नवीन येतो तेव्हा खूप सोपं दिसायला सोपं असतं. तसं मला पण दिसलं की आता मी 5-25 लोकांना म्हणजे काय 2 आले, असं केलं, असं टीम वाढली की नंतर तुम्हाला काय करायचं, लोक काम करतात, म्हणजे एक सोपं वाटलं. आणि आपण पण तेच बघतो ना की मला जास्त काय करायचं नाही, जास्त मेहनत नाही, तर लगेच अट्रॅक्ट तिथे होतं. आणि मी तसाही अट्रॅक्ट झालो. आणि सुरुवात थोडीशी चांगली अशी पण झाल्याच्या नंतर, एक अचिव्हमेंट झाल्याच्या नंतर, एक तो कॉन्फिडन्स काय झाला, वाढला. पण तिकडनं एक जरासा एक जी बोलतो ना सुरुवात केली, एक अचिव्हमेंट झाली, आणि तिकडनं जे थोडासा एक फेलिसिटेशन जे म्हणजे सन्मान मिळाला ना, त्याच्यात ती आवड निर्माण झाली, आणि माझी तशी प्रोत्साहन मिळालं त्याच्यातून. आणि मग त्याच्यानंतर मग वाटलं की यार इथे आपण करू शकतो. आणि त्या संदर्भात एक मी कंपनीचा प्रोजेक्ट म्हणजे सेमिनार बघितला होता, तिथे मी बघितलं की माझ्या वयाची लोक पण तिथे चांगल्या पद्धतीने, आणि त्यावेळेला ज्या स्टेजवरती होती, आणि महिन्याचं 15-20 हजार रुपये आरवा, त्यावेळेला मी ऍक्च्युअली मी 2000 साली या इंडस्ट्रीमध्ये आलो, पण त्यावेळेला 15-20 हजार खूप वाटत होतं. आणि माझी इच्छा होती की महिन्याला 5000 मिळाले ना तरी खूप झाले. त्या 2000 साली मला पोलीस खात्यात बिईंग अ कॉन्स्टेबल 7000 रुपये पगार, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट असून एक 7000 रुपये पगार म्हणजे खूप झाला. त्यावेळेला जर 15000 मिळत असतील तर माझ्यापेक्षा दुप्पट तुम्ही कमवत होतात. पण ती अशी आमची काय झाली, मग सुरुवात झाली, म्हणजे तिकडनं मला लिंक लागली. पण मग तुम्हाला सुरुवात तर चांगली झाली म्हणावं लागेल, कारण 15-20 हजार रुपये तुम्ही मिळवायला लागले, आणि म्हणजे तुम्हाला तसं अपयश नाही मिळालं, आहे ना. ते कसं सुरुवातीला थोडंसं म्हणजे कसं मी म्हणालो एक अचिव्हमेंट झाली. त्यावेळेला माझं मेंटॅलिटी फक्त 5000 घालून, पण एक अचिव्हमेंट झाली, मान सन्मान मिळाला ना. आता मी माझं म्हणणं काय आहे, मी 12वी फेल आहे, आयुष्यामध्ये दुसरा काही करायला गेलं तर शिक्षणाला खूप महत्व आहे. आणि माझं शिक्षण बेताचं, त्याच्यामध्ये 12वी मध्ये 5 सब्जेक्ट मध्ये फेल, फक्त मराठीतच पास, कारण तेच येत होतं. मग हा क्षेत्र जेव्हा बघितला तर इथे बघितलं की शिक्षणाची अट नाही, सगळ्यात प्लस पॉईंट माझ्यासाठी की शिक्षणाची अट नाही इथे कुठलाही माणूस फेल असेल कोणी पडू शकतो, वयाची अट नाही, अनुभवाची अट नाही. आणि ह्या 3 गोष्टी मार्केटमध्ये तुम्हाला पैसा कमवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण इथे ती कंडिशन असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये मी अट्रॅक्ट झालो. म्हणजे दुसऱ्या ट्रेडिशनल धंद्यामध्ये जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी पाहिजे, म्हणजे पैशाशिवाय पाहिजे, बरोबर आहे. पण या व्यवसायात तुम्हाला अनुभवाची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही, फार मोठ्या सपोर्टची गरज नाही, तिथे तो इनबिल्ट मिळतोय असं. तुमची सुरुवात तशीच चांगली झाली, भले मग पुढे थोडंसं काही स्थित्यंतर आली असतील, तो टेम्पो कायम राहिला नसेल किंवा असेल तो काय असेल, तर मग तो प्रवास तसाच कंटिन्यू राहिला की त्याच्यात थोडंसं चढ उतार आला? चढ उतार म्हणजे सुरुवातीलाच आला तो. सुरुवातीला एक अचिव्हमेंट झाल्याचं माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. पण वडिलांनी कसं केलं होतं, वडिलांनी एक सपोर्ट म्हणजे हा काही नाही करत आहे, हा तो काहीतरी नोकरी साधी करतोय, तर त्याला जोडधंदा म्हणून हे केला. मग जसं जसं मी एज्युकेशन घेत गेलो, मी एक गोष्ट मला एक कळली की मी तिथे मला एवढं माहिती होतं की मला आयुष्यामध्ये मोठा पैसा कमवायचा असेल तर माझं शिक्षण की जी माझ्याकडे डिग्री आहे ती मला देणार नाही. मग मी ह्याच्यामध्ये ठरवलं की ह्याचे जे काही प्रोग्राम्स अटेंड केलं ते एज्युकेशन घेतलं. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीबद्दल बरेचसे खुलासे होत गेले की बाबा इथे स्कोप काय, दृष्टी जी होती, बघण्याची दृष्टी होती ती माझी चेंज झाली, दृष्टिकोन पण माझा काय झाला, चेंज झाला. पण एक मोठं स्वप्न बघायची हिंमत नाही या धंद्याने द्यायला चालू केली. आणि सुरुवातीला कसं वडिलांनी सपोर्ट केला, पण कसं आहे की ह्या धंद्यामध्ये वेळेचं बंधन नाहीये, आणि बरेचसे लोक पार्ट टाइम म्हणून काम करतात, म्हणजे नोकरी धंदा सांभाळून. आता नोकरी धंदा म्हणून सांभाळून नोकरी करणारा माणूस वेळ कधी देऊ शकतो, संध्याकाळचा, बरोबर, आणि सुट्टीचा दिवस. आणि संध्याकाळ म्हटलं तर इकडे कुठलेही प्रोग्राम करायचे म्हटलं तर जे काही एज्युकेशन मीटिंग सेमिनार्स वगैरे असतात ते संध्याकाळी 7-8 वाजताचे असतात, उशीर व्हायचा. तर मी आता राहायला बोरवलीला,
माझं घर बोरवलेलं आणि माझ्या वडिलांना कसं पॅरालिसिस झाल्यामुळे त्यांना ती मालिश करावी लागायची आणि ते मीच करायचो. तर त्यांचं काय झालेलं की मी मीटिंग जर मी बोरला राहिला, मी कांद्यावरून सुटलो तर मी अर्धा तासात घरात पोहोचलो. पण तीच मीटिंग जर मी कल्याणवरून सुटलो तर मला 2-2.5 तास लागायचे. त्यामुळे मला लेट बराच व्हायचा, डिस्टर्ब होत होतं. हा, त्यामुळे वडील मग त्याच्यानं कालांतराने काय झालं, वडील थोडे काय झाले डिस्टर्ब झाले. म्हणजे तू एक वेळेवरती येत नाही, कारण त्यांना त्रास होता, जो पण मी ते मालिश नाही करतो त्यांना झोप नाही. मग हा एक काय होता की त्याच्यामध्ये ते खूप वैताग आहे आणि सुरुवातीला कसं पाहिजे तसा इन्कम नाही यायचा. कारण इथे सुरुवात नाही, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तर सुरुवातीला आणि आम्हाला शिकवलं जातं की 3 ते 5 वर्ष तुम्हाला मेहनत करायची. मग ती मेहनत, ते ट्रेनिंग, ते मीटिंग, सेमिनार मी अटेंड करायचो, त्या मी मोटिवेट असायचो. कारण मला एक गोष्ट माहिती होती, त्यामुळे तुमचा फोकस फिक्स होतो एकदम. कारण मला माहिती होती मला ह्या बिझनेस मध्ये काय मिळणार कसं, कारण सगळं एज्युकेशन मी अटेंड करत होतो. वडिलांना काय माहित नव्हतं, वडिलांना काळजी होती की माझा मुलगा एवढा रात्रीचा येतो, काय करतो, नक्की त्याचं काय भविष्य आहे का, ते त्यांना काळजी होते. त्या काळजीपोटी ते बोलायचं. पण सगळं जर मी अटेंड करतोय तर मलाच माहिती आहे ना ह्याच्यामध्ये मला पुढे काय मिळणार आहे. त्यामुळे मी ते पॉझिटिव्ह राहिलो आणि सुरुवातीला बऱ्याच लोकांनी, म्हणजे नात्यातल्या लोकांनी नाही सपोर्ट केला, मित्रांनी नाही सपोर्ट केला, शेजारी पाजारांनी नाही सपोर्ट केला, बऱ्याच लोकांनी मस्करी केली, माझ्या मित्रांनी पण मस्करी केली. माझ्या मित्रांनी पण असं नाही, अरे तू काय करतो हे, याच्याने काय करिअर होणार आहे. एक दिवशी माझं असं डोकं फिरलं, सारखा कधी भेटला की आपला तिचं, त्याला बोलतो ठीक आहे चल हे सगळं मी बंद करतो, मला महिन्याला ₹1,00,000 पाहिजे, काय करू ते सांग, तुम्ही द्या, तू दे. तुझ्या कंपनीमध्ये तू मॅनेजर, तुझ्या कंपनीमध्ये मला कामाला ठेवू ना, तू किती सॅलरी देणार. मग मी देणार मी 3,000, मग 3,000 ना माझी घरात ₹1,00,000ची, तू 3,000 देणार माझ्या, तू मला ते परवडणार नाही. तर मी जे काय करतो ना ते मला करू दे, तू काय बोलू नको. नाही, याच्यातून हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा या व्यवसायात येतो, नवीन लोकांसाठी मी म्हणतोय, तर या हेटाळणीला सामोरं जायची तयारी ठेवायला पाहिजे. जे नकार किंवा आपल्या अपतेष्टांचा त्याच्यात येणारा व्यत्यय, ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जायची तयारी ठेवली तर आज त्या सरांनी जे अचीव केले ते तुम्हीही अचीव करू शकता. काय अचीव केले ते आपण नंतर पुढे बघूयात. पण जे त्यांनी तो जो त्रास किंवा मित्रांचा, नातेवाईकांचा, अपतेष्टांचा, तो जो हेटाळणीचा किंवा कुचेष्टीचा जो पिरियड असतो, त्या पिरियडमधून जाण्याची तयारी ठेवलं तर तुम्ही या व्यवसायात तुम्हाला हवं ते मिळवू शकता. हां, तर पुढे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जात राहिला. त्याच्यानंतर कसं होत गेलं, म्हणजे मी लग्नापूर्वीचा मी हा व्यवसाय चालू केलेला होता. बरं. त्यामुळे जसं म्हणतात ना, मुलगी बघताना मुलीची काय, मुलाचं हे पण बघतात किंवा कमवतो काय. पण माझ्या बाबतीत तसं नाही घडलं. कारण माझ्या बाबतीत असं आहे की म्हणजे आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी. पहिल्या भावाचं लग्न झालेलं असल्यामुळे म्हणजे भावाच्या सासरवाडी, जे आता माझी पण सासरवाडी, त्यांना माझा नेचर माहिती होता की मेहनती मुलगी एवढा माहिती होता. ती मेहनत बघून मला त्यांनी मुलगी दिली. म्हणजे त्यावेळेला नोकरी नव्हती किंवा काही नव्हतं, नोकरी नव्हता, मोठा. इव्हन मुलीला पहिल्यांदा भेटायला गेलो ना तर अशी परिस्थिती होती, तिला ज्यूस पाजला मी. ज्यूस पाजल्याच्या नंतर ती तिकडनं निघून गेली. तिला मी बोललो माझं थोडंसं काम आहे आणि तिला रिक्षा वाटून मी तिकडनं चालत घरी गेलो. म्हणजे अशी वाईट परिस्थिती त्यावेळेला होती. तुम्ही ज्यूस मध्ये काय घातलं होतं ते सांगा, तुम्हाला होकार मिळाला. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह वाटलं असं आपण समजूया. अच्छा, ही चांगली गोष्ट आहे की बाबा अशाही प्रतिकूल परिस्थितीत तुमचं लग्न झालं, चतुर्भुज झालात तुम्ही. पण मग नुसतं लग्न नाही झालं, जबाबदारी पण वाढली. जबाबदारी वाढली, कारण की नक्कीच ना त्यावेळेला मग ह्या जबाबदारीच्या ओझ्याचं रिफ्लेक्शन तुमच्या कामावर पडलं. म्हणजे बाबा आता आपण एकाचे 2 झालोय, भले आपलं कुटुंब एकत्र आहे, भाऊ हे ते सगळे, पण आता जबाबदारी वाढली आहे, तर मग तुमच्या कामावर तेवढा गंभीरपणा आला का असं मला वाटतं. मी गंभीर पहिल्यापासूनच होतो. म्हणजे त्यावेळेला स्ट्रगलिंग पिरियड होता आणि असं म्हटलं जातं की या व्यवसायामध्ये तुम्ही टिकणं खूप महत्वाचं आहे. टिकणं का महत्वाचं आहे, कारण की तुम्हाला चॅलेंजेस येणार आहे. आणि हे चॅलेंजेस आपण बऱ्याच लोकांना वाटतं की जादू काय होणारी नाही. तुम्हाला 3-5 वर्ष टिकावं लागेल, एका सिस्टममध्ये काम करावं लागेल. हे आम्हाला शिकवलं गेलं होतं आणि ते डोक्यात होतं. आज नव्हते आम्हाला काय मिळणार, यश हे मिळणार. त्याबद्दल मी निश्चिंत होतो. ज्या वेळेला सुदैवाने मला जी मुलगी मिळाली ती पण बिझनेस माइंडेड. अरे वा, क्या बात आहे. त्यामुळे तिचे माझे मतच जुळले, सपोर्टच मिळाला. आणि सुरुवातीला सर एवढं सगळं, म्हणजे मी राहायला बोरवली गोराईला माझी, त्यावेळेला मध्ये असं होतं की टीम कमी होती, वेळ भरपूर होता. तर मी खिशात पैसे नसतात, मी काय करायचो, मला पोहोचायचं असेल तर ट्रॅव्हलिंग
एक्सपेन्सेस परवडणारे नव्हते. मग आम्ही मी काय करतो, तेवढ्या वेळ अगोदर तास दीड तास अगोदर मी काय करतो, वॉकिंग चालत करायचो. लोक त्या टीमला माहित नाही की मी चालत आलो की कसं आलो. हा, फक्त सुटल्याच्या नंतर बाबा मग तू किती वाजता फ्री होणार, मग त्यावेळेला व्हेकल पकडायचो. बिफोर टाइम पोहोचण्यासाठी त्या गोष्टी करायचो. त्याच्यानंतर आपल्या हातात होतं, जे आपल्या बचत करणं ते आपला होतं. बाबा काटकसरीने आपल्याला काय करायचं, टीम डेव्हलप करायची. पण जिथे गरज आहे तिथे खर्च करा, नाही तर आपण काय करा, आपल्याकडे टाइम आहे ना, वेळेच्या अगोदर काय करा, तुम्ही निघा. ज्याला लग्न झाल्याच्या नंतर एक वेळ, आणि मला कोणीही माझा पगार विचारला नव्हता. एक वेळ असं झालं, वडिलांची थोडंसं काय झालं का, की ज्या वेळेला ह्या क्षेत्रामध्ये येतो एक्सपेन्सेस तर असतात, आणि माझ्या वडिलांचा थोडासा स्ट्रिक्ट असल्यामुळे ते बरेच प्रयत्न करत होते मी कुठेतरी नोकरीला लागायचे. पण मी इथे मोटिवेट असल्यामुळे मी कुठल्या नोकरीला हे नाही करायचो. मग त्यांना थोडासा राग यायचा, आणि मी सांगतो हे हा करत नाही, ते त्यांच्या अँगलने का होते बरे होते. मग ते काय करायचे, ठीक आहे तू नाही करत, मग तू मला महिन्याला एवढे तू घरामध्ये द्यायचे, तुझा हातभार लागायलाच पाहिजे. आणि त्या पिरियडमध्ये कधी कधी नाही निघायचं, कधी निघायचं, नाही निघायचं तर मग थोडंसं कुठून तरी मॅनेज करून करा. परत तिथे ट्रेनिंग अटेंड करताना आपल्याला एक्सपेन्सेस असायचे की या गोष्टी. तर सुरुवातीला असं होतं की खर्च जास्त, इन्कम कमी, आणि थोडंसं काय झालं, ते कर्ज माझ्यावरती थोडं खर्च तुमच्या डोक्यावर होत असेल तर ते त्या खर्चाने आता तुम्हाला बरं काही दिलंय. आता तेच आहे ना, हेच तर स्ट्रगलिंग पिरियड आहे. हे कळतं का, बरेच लोक हेच होतात, अरे याच पिरियड मध्ये सोडून जातात. हा, एक्झॅक्टली. कारण त्याला काय वाटलं, अरे मी एवढा वेळ देतो, मला एवढे पैसे मिळायला पाहिजे. पण नाही ना, मला जोपर्यंत नॉलेज नाही या क्षेत्रामध्ये, तर मी त्याच्यातून पुढे कसं जाऊ शकतो. मग ते नॉलेज गेन करण्यासाठी मला एक्सपेन्सेस करणं आणि मला टाइम इन्व्हेस्ट करणं गरजेचं होतं. ते मी करत गेलो. थोडाफार कर्ज झाला. एक वेळ अशी व्यवस्था आली परिस्थिती, मी हे का म्हणतोय, कारण जर नवरा बायकोचा जर सपोर्ट एकमेकांना असेल तर काय घडू शकतं. माझ्या बायकोला माझ्या लग्नानंतर कळलं की थोडंफार जे काय माझ्यावरती कर्ज आहे, त्यावेळेला तिने मला सपोर्ट दिला, काय टेन्शन येऊ नका मी आहे. एखादी कदाचित अशी वेळ असेल तुझ्या डोक्यावर एवढं कर्ज होतं, मला सांगितलं असतं तर मी निर्णयच असं घेतलं नसतं, असंही असू शकलं. पण तिने मला काय दिला, सपोर्ट दिला. त्यावेळेला मला एक हुरूप आला, कारण मला जी जोडीदार साहेब जी लाभली आहे तिने मला काय करायला, ती सपोर्ट देते. बाकी जग माझ्या इकडचं तिकडे मला फरक नाही पडत. आणि तिचा पण सवलत टाकताना मी पण तोच विचार केला. त्यामुळे आमचे विचार जुळले. त्यामुळे तिने मला कधी अपोज नाही केला, आणि मला जो वेळ पाहिजे होता तो तिने वेळ दिला. आणि त्या पद्धतीने मला घराचं बंधन, म्हणजे इथे जे म्हणतो ना वेळेचं बंधन टाकलं नाही, हा अडकून नाही. त्यामुळे मी माझ्या गरजेप्रमाणे, माझ्या बिझनेसच्या गरजेप्रमाणे तुम्ही एकदम एक्साइटेड होऊन घरी गेलात, आणि मग घरातले ठराविक चार प्रश्न आले की माणसाची एक्साइटमेंट सगळी ओसरून जाते. तसं कधी केलं? तसं नाही करून गेलं. म्हणजे डिमोटिवेट मला कधी घरी मला झालं नाही, आणि माझ्या बायको मला हे सपोर्ट केलं. त्यामुळे मी निशंक, म्हणजे कुठलाही संकोच न बाळगता मी बिंदास काय करू शकतो, जो वेळ जो काळ मला देऊ शकतो तुम्ही ते दिला. बरोबर. आणि आज ती बघते आहे की ते दिल्यामुळे आज जे काही चेंजेस आहेत ती पण अनुभव, ते सगळ्यांनाच त्याचा लाभ होतोय. बरं, मग आता वडिलांचे हे कशी आहे त्यांची? दुर्दैवाने माझे वडील एक्सपायर झाले. आणि थोडंसं एक असतं मुलाचं एक असतं की आम्ही त्यांना बरंच बोलायचो नाही, मी वडील पप्पा तुमच्यासाठी असं करेन तसं करेन. पण दुर्दैवाने ते जे माझं ग्रोथ पिरियड चालू व्हायच्या अगोदरच ते या जगातून निघून गेले. म्हणजे आई वडील दोघं खंत आयुष्यभर मला राहणार. पण नक्कीच जर ते आज असतील आणि नक्कीच मला बघत असतील तर ते आशीर्वाद एवढं तर नक्की म्हणत असतील की तू जो घेतलेला निर्णय तो योग्य होता, ध्यास योग्य होता. तर एकूण तुम्ही तुमच्या याच्यामध्ये कधीही तुम्ही प्रशिक्षणाला टाळलं नाही, फंक्शन्सला जायचं टाळलं नाही, बहाणे बनवले नाही, पैसे नाहीत, हे नाहीत, ते नाहीत, असं काही केलं नाही. म्हणून त्याचं आज तुमचं जे दृश्य स्वरूपात दिसतंय ते दिसतंय. मग ह्या व्यवसायामध्ये एक शब्द वारंवार ऐकायला मिळतो, तो म्हणजे डुप्लिकेशन. तुमच्या टीममध्ये तुमचं डुप्लिकेशन झालंय? म्हणजे बघा, तुम्ही जो स्ट्रगल केला, प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या स्वरूपात बाधा येत असतात, है ना. तुम्हाला तुमच्या वेगळ्या स्वरूपात आल्या, तुमच्या टीममध्ये पण कोणाला येत असतील. तर मग त्यांना तुम्ही कशा पद्धतीने गाईड करता, आणि त्यांचं म्हणजे दुसरा राजू कराडकर असे शेकडो राजू कराडकर कसे होतील, आणि शेकडो राजू कराडकर त्यांच्या भवितव्याच्या मागे लागले तर हा राजू कराडकर काही काम न करता घरी बसू शकतो. तर मग या दृष्टीने तुमचं प्रशिक्षण किंवा तुमचं हे कितपत कामाला येतं, आणि तुम्ही त्याच्यावर कसं मात केली? कसं आहे की आपण म्हणतो ना की कॉपी करणं, आपल्याला शालेय शिक्षणामध्ये कॉपी करणं हा चुकीचा गुण असं म्हटलं जातं. आणि हा व्यवसाय कसा आहे, याच्यामध्ये कॉपीच करायची, मला नकल करायची. मला ज्या व्यक्तीचं एखादा पॉईंट आवडला मला कॉपी करायची आहे.
एखादा माणूस प्लॅन देतो मला कॉपी करायची, एखादा माणूस असं बोलतो मला कॉपी करायची. हे कॉपी करत करतच हा व्यवसाय काय होतो वाढतो. लक्षात घ्या. आता मी ज्या काही गोष्टी कॉपी केल्या, काय झालं, मी टस्से मसनं झालो, की जसं तुम्ही म्हटलं की मी रेग्युलर कुठलेही ट्रेनिंग मी चुकवलं नाही, कुठलं सेशन जे माझ्या धंद्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे मी कधी चुकवलं नाही, आणि त्याच्यामुळे हा माझ्या आयुष्यामध्ये काय केलं, बदल घडला. आज हीच जी गोष्ट म्हणजे काय, एखाद्या माणसाने जे काही यश मिळवलेलं असतं ते काही गोष्टी निरंतर करून घडवलेलं असतं. म्हणजे त्याचं काय असं यशाचं गुपित असतं हे काय गोष्टी केल्या मला. आणि आज आमचं काय झालं, आज असं कधी एक माणूस आम्हाला भेटत नाही, काय नाही, मग यश आहे ना मला इझिली मिळत गेलं. मी काय नाही, मी असं झालो आणि मला असं कुठल्या क्षेत्रातला माणूस मला बोलताना मिळणार नाही, कुठल्या धंद्यात. हा, कोणाचा एक खानदान पासाचं वेगळी अपवाद ते ग्राउंड पासून जो होता त्यांनी कधी असं म्हटलं नाही की मला काही त्रासच झाला नाही. आज आम्ही हेच लोकांना एक म्हणतात, हे जे आमचे अनुभव आम्ही लोकांना सांगितलं, तर लोकांना त्याच्यामध्ये काय होतं, लोक त्यांच्या लाईफशी पण आम्हाला रिलेट करतात. का माहिती, जे चॅलेंज आम्हाला आले होते आज त्यांना येतात. मग जे आम्हाला चॅलेंज आल्याच्या नंतरही आम्ही काय झालो, जो पुढे या क्षेत्रातून गेलोय आणि आम्ही हे आज फायनान्शियल फ्रीडम ह्याचा अवलंब की आम्ही अनुभवतोय, हे ह्यांनाही हा एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण होतो. आणि त्याच्या काही पद्धती आहेत की डुप्लिकेशन करण्यासाठी काही आम्ही एज्युकेशन सिस्टम आहे, जसे आमच्या ऑर्गनायझेशनचे एज्युकेशन सिस्टम आहेत, आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या ग्रुपच्या पद्धतीने एज्युकेशन सिस्टम राबवतो, एक पद्धती राबवतो. त्या पद्धतीतून आम्ही आमच्या पद्धतीने लोक घडतायत, एक्झॅक्टली ते गोष्टी घडतायत. कारण हे डुप्लिकेशन आणि त्याचं श्रेय सिस्टमला द्यावं लागतं, सिस्टमला कंपनीने उभी केलेली सिस्टम. मग ती एज्युकेशन सिस्टम असेल, बाकीच्या सगळ्या सिस्टम्स असतील, त्यामुळे हा बिझनेस ऑटो मोडवर गेला. राईट एक्झॅक्ट. मग इतर ट्रेडिशनल बिझनेसमध्ये आणि या डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये हाच बेसिक फरक आहे असं म्हणावं लागेल का? हा एक बेसिक आणि मोठा फरक आहे. म्हणजे तुमचं दुकान आहे आणि तुम्ही खूप सक्सेसफुल आहात, मी तुमच्याकडे आलो, मी म्हटलं मला पण तुमच्यासारखं सक्सेसफुल व्हायचं आहे आणि मला तुम्ही काही आयडिया द्या, मला तुमच्या बाजूच्या गाड्यात दुकान टाकायचं आहे तुमच्यासारखं, तुम्ही द्याल का मला आयडिया? नक्कीच नाही देणार. पण या व्यवसायात मी तुमच्या डाऊनलाईनला आहे आणि मी तुम्हाला तुमच्याकडे आलो, सर तुम्ही जे त्रास सहन केला तो मी पण त्रास सहन करायची तयारी आहे, पण तुम्ही जे मिळवले ते मला मिळवायचं आहे, तर तुम्ही मला गाईड कराल का? तर तुम्ही नक्कीच. हा बेसिक खूप मोठा फरक. तर मग ह्या सगळ्या प्रशिक्षण कालावधीमध्ये तुमच्यातला जो अंतर्गत हे असेल, वक्ता म्हणा किंवा हे, यालाही इथं एक मोठी संधी मिळते नाही का? वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध होतात, त्या व्यासपीठांवर जायला बोलायला संधी मिळते. आपल्यासारख्या कमी शिकलेल्या लोकांना सुद्धा खूप मोठं व्यासपीठ, हजारो लोकांच्या समोर बोलायची संधी मिळते, त्यांच्यासमोर आपण म्हणजे आपल्या सत्कार मूर्ती म्हणून आपल्याला उभं राहायची संधी मिळते. हे बाकीच्या धंद्यांमध्ये दिसत नाही, बरोबर? पण मग तो सत्कार किंवा ते मोटिवेशन किंवा तो प्रोत्साहन ते आपल्याला व्यवसाय पुढे न्यायला कितपत मदतकारक ठरतं? कसं आहे की मी माझ्याबद्दल थोडंसं बोलेन. मी ज्यावेळेला शालेय शिक्षण घेतलं, कारण मी कॉलेज शिक्षण बोलणार नाही, 2च वर्ष होतो, तर शालेय शिक्षण घेऊन ते 12 वर्षामध्ये मी कधीही कुठल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये कधी भागच घेतला नाही. म्हणजे बोलणं, हा फक्त अभ्यास करणं ठीक आहे नेमकंच, पण असं बोलणं, चार चौघात बोलणं, उभं राहणं आणि भाषण देणं हे मला कधीच जमलं नाही. इव्हन घरामध्ये कोण पाहुणे आले त्यांच्यासमोर त्यांना विचारावं लागेल काय कसे आहात, तर पाहुणे यायच्या अगोदर आम्ही बाहेर मितभाषी त्या पद्धतीने. मग ह्या व्यवसायातून आल्याच्यानंतर आज माझा जो कॉन्फिडन्स आहे की आज हजारो लोक असले तरी बोलायला ती भीती वाटत नाही. पैसा हा एक वेगळा पार्ट आहे, पण ही जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, हे जे लोकांपर्यंत बोलणं, हजारो रुपये खर्च करतात, लाखो रुपये, आणि इथे ते स्वतः म्हणजे फ्री मध्ये, म्हणजे तो आणि ते करता करता शिकता आज लाखो रुपये आम्हाला मिळतात. म्हणजे हा एक खूप मोठा बदल आहे. पैसा ठीक आहे, पण आणि दुसरी गोष्ट इथे जो मिळणारा मान सन्मान आहे. मला आठवत नाही, मला तर असं माहित नाही की कुठल्या आयुष्यामध्ये असं कुठला तुम्ही मोठं दुकान टाकला त्याच्यामध्ये यश होतं, मला कोण हार तुरे घालणारा नाहीये. याला जोडून मी प्रश्न विचारतो, तुम्ही जो कॉम्प्युटर खराब करण्याचं काम रिपेअर करण्याचं काम करत होता, तर त्या व्यवसायात हारतुऱ्याचा काही संबंधच नव्हता? काहीच नव्हता. परदेशात जायला किती वेळा मिळाला असतं तिथे? ते फक्त स्वप्नातच राहिलं असतं. हा, गोव्याला गेले असते, गोवा अजून पारतंत्र्यात असतं तर परदेशी म्हणता आलं असतं, पण गोवा पण आता भारतात गेली अनेक वर्ष आहे, त्यामुळे परदेशात नेपाळला पण जाता येत नाही आपल्याला. वैष्णोदेवीला जायचं म्हणजे वांदे, साधा दुसरा धंदा करायचा झालं तर. पण मग या व्यवसायात ऐकलं जातं की तुम्ही काही छोटी मोठी टार्गेट
लक्ष्य पूर्ण केलं तर तुम्हाला परदेशात सुद्धा कंपन्या घेऊन जातात, तिथं तुम्हाला ते सुट्टी घालवायची संधी मिळते, एन्जॉय करायची संधी मिळते. आणि ते करत असताना तुम्ही तिकडे एन्जॉय करता, परत येताय तर परत तुमच्या अकाउंटवर पैसे येतात. बरोबर, अगदी बरोबर बोला तुम्ही. हे आता तेच आहे, कुठलाही व्यवसाय करा की त्या व्यवसायाच्या गरजा काय असतात, तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करा, तुम्हाला फिजिकली तिथे उभं राहणं गरजेचंच आहे. बरोबर. ह्या व्यवसायामध्ये कसं तुम्ही एक टीम बनवताय, एक नेटवर्क बनवताय. नेटवर्क बनवताना तुम्ही तुमच्यासारखी माणसं घडवताय. उद्या ज्या वेळेला आपण म्हणतो ना की पॅसिव्ह इन्कम पाहिजे असतो, पॅसिव्ह म्हणजे काय, मी इन्व्हॉल्व नाहीये, मी कुठेतरी काही कारण असतील, मी आजारी पडलो, मी गावाला गेलो, काय असे काय अडचणी आल्या की मी कामाला नाही गेलो, तर कुठे ज्या ठिकाणी मी काम करत असेल तिथे माझा इन्कम काय जाणार, स्टॉप जाणार. आता इथे काय होतं, इथे मी बिझी आहे, पण जो काही टीम जनरेट केली आहे, जी काही फील्ड जनरेट केलेली आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने की आपापल्या वेळेनुसार काय करतो, काम करत असतो. तो प्रत्येक जण त्याच्यासाठी काम करतो. पण हा जो वर्किंग आवर जे वाढतात आणि त्याचा जो आउटपुट आहे, त्याचा आउटपुटचा जो काही टर्नओव्हर होतोय, तो ऍज पर प्लान जो काही तुमचं बेनिफिट्स आहे ते तुम्हाला मिळतात. कारण कंपनी हे नाही बघत प्रमाणात मिळतात, त्या प्रमाणात कंपाऊंडिंग आणि हे ते म्हणजे थोडक्यात चक्रवाढ आणि मल्टिप्लिकेशन ऑफ आवर. कारण प्रत्येक तुमच्याकडे म्हणा, माझ्याकडे प्रत्येक माणसाकडे 24 तासच आहे. आज कोण माणूस 8 तास काम करतो, 10 तास काम करतो, 10 तास काम केलं तर 10 तासाचाच पगार मिळतो. पण इथे काय करतं, ज्यावेळेला माझ्याकडे आज हजारो लोकांचा नेटवर्क आहे, जर मी 2 तास काम केले आणि हजारो लोकांनी 2-2 तास काम केलं तर 2000 तासाचे माझा बेनिफिट मिळणार आहे. मला एक प्रश्न असा विचारण्यात आला होता की सर तुमच्या गेस्टना एक प्रश्न जरूर विचारा की समजा ते 10 वर्षापूर्वी आलेत, आता ते सक्सेसफुल आहेत, सगळं आहे, मी 10 वर्षानंतर त्या व्यवसायात येणार असेल तर मला पण ते सक्सेस मिळायला पुढील 10 वर्ष तर जावे लागतीलच, पण मग माझ्यासाठी काय शिल्लक राहिले, तुम्हीच सगळं घेतलंय, तर नवीन येणारा माणूस तेवढं सक्सेस मिळू शकतो का? नक्कीच मिळू शकतो. कारण त्या नवीन लोकांना ते टेन्शन असतं, अरे हा तुमचं आता झालंय, हो तुम्ही आता मिळवलंय, तुम्हाला बोलायला काय जातंय, हा पण आम्ही आता परत नव्याने स्ट्रगल करून ते तुमच्या लेवलला पोहोचायचं कसं शक्य आहे, असा एक जरा समज असतो. तर याच्यामध्ये तुम्ही फार टॉपला असले किंवा कंपनीत पहिल्या लेवलला असले तरच तुम्हाला यश मिळतं आणि नंतर येणाऱ्याला त्या प्रमाणात यश मिळत नाही, असा काही प्रकार असतो का? कसं आहे की ज्या वेळेला हा व्यवसाय मी चालू केला, आज मी 11 वर्ष काय झालं, मला 11 वर्ष मी समजा ह्या इंडस्ट्रीमध्ये ह्या ऑर्गनायझेशन मी घातली, तर 11 वर्षाचा अनुभव माझ्याकडे आला. 11 वर्षामध्ये मी बऱ्याचशा काय केल्या, चुका केल्या, आणि चुका केल्यामुळे माझा जो यश आहे तो लांबला. आज आम्ही लोकांना काय करतो, आम्ही जे चुका केल्या ते तुम्ही चुका करू नका. ते मला जे 11 वर्षात मिळालं ते तुम्हाला 11 वर्षात मिळालं, तुम्हाला 4-5 वर्षात मिळू शकतं. लक्षात आलं. आणि दुसरं कसं माहितीये सर की धंदा, प्रत्येक धंद्याचा एक रॉ मटेरियल असतं. ह्या धंद्याचा रॉ मटेरियल काय, माणसं. बरोबर. आणि आज आपण जगामध्ये नंबर 1 पोझिशनला पाहतो. जो रॉ मटेरियल ना तो प्रोडक्शन काय होतं ते कमी नाहीये, त्यामुळे त्याला कधीही हे येणार नाही. आणि खरेदी हा प्रकार असल्यामुळे आज मूल जन्माला आला की त्याची खरेदी चालूच होते, तो जायपर्यंत त्याची खरेदी असते. त्यामुळे खरेदी ही कधीही बंद न होणारी गोष्ट आहे. त्यामुळे ज्या माणसाने जेव्हा चालू करावं त्या वेळापासून त्याला स्कोप आहे. दुसरी गोष्ट, तो माणूस आपल्या अगोदर आलाय, पहिला जॉईन झालाय किंवा पहिला अगोदर आलाय म्हणूनच तो यशस्वी होतो अशातला भाग नाही. काल जॉईन झालेला माणूस सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग करून, त्या कॉम्पन्सेशन प्लॅन तर सगळ्यांसाठी सारखाच असतो ना कुठल्याही कंपनीचा, पण मग तो कसं व्यवस्थापन करतो, आपल्या कामाचं नियोजन कसं करतो आणि तो शिकून घेऊन कसा पुढे वाटचाल करतो, त्याप्रमाणे त्याला यश मिळणार आहे. मग तो आज त्याने सुरुवात करू द्या किंवा 10 वर्षापूर्वी सुरुवात, बरोबर 10 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे, आज सगळेच यशस्वी आहेत अशातलाही भाग आहे. ह्याच्यावरून आठवतं की हा व्यवसाय असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, यशाच्या शिखरावर गर्दी का दिसत नाही? त्याला बरंचसं कारण आहे. कारण एक तर मी पहिली बोललो की मी ज्या क्षेत्रामध्ये उतरतोय, मला सक्सेस कधी मिळेल त्या क्षेत्रामध्ये मी प्रावीण्य मिळवीन त्यावेळेला. म्हणजे त्याच्यामध्ये मला शिकावं लागणं. आणि बऱ्याच लोकांची ना शिकायची तयारी नसते. आता मी म्हणालो की मी कॉम्प्युटर रिपेअरचं काम करत होतो, आता ज्यावेळेला ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आलो तर मी भले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं मी 5 वर्ष काम केलं, पण त्या 5 वर्षाचा अनुभव माझ्या ह्या इंडस्ट्रीसाठी काहीच नाहीये. त्याला मला त्याच्याशी काही लेनदेन नाही, मला तो माझा अनुभव मला बाजूलाच ठेवावा लागला. मग इकडे करताना सुरुवात करताना मला नव्याने करावं लागला. मग इथे डूज अँड डोंट्स ह्या सगळ्या गोष्टी. आता बघा सिंपल गोष्ट, जसं मूल जन्माला आला की त्याला बोलायला समजा 1-1.5 वर्ष जातं की तो आई बाबा वॉटेवर काही जे काय बोलायला लागतो. पण आता एक सिंपल गोष्ट आहे, आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्या घरामध्ये मूल जन्माला आला की मराठी बोलतं की नाही?
बरोबर आहे. एक गुजराती माणसाच्या घरात जन्माला की ते गुजराती बोलायला शिकतं. इंग्लंडमध्ये कोण मुलगा जन्माला आला तो इंग्लिशमध्ये बोलायला शिकतं. आता हे मूल मला लक्षात, मूल तेच आहे, पण काही मुलं इंग्लिश बोलतात, काही मराठी बोलतात, काही गुजराती बोलतात. कारण त्याच्या कानावरती जे पडत असतं, जी भाषा पडते त्याच्यामध्ये ते शिकतं. त्यामुळे हे ते पहिलं लर्निंग ऍटिट्यूड पाहिजे. 6 महिने मिनिमम 6 महिने शिकवणं आणि जे शिकलेलं आहे ते 3 ते 5 वर्ष इम्प्लिमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हेच काही तरीही मॅक्झिमम किती वेळ लागेल एखाद्या माणसाने खरोखर कसून हे करायचं ठरवलं आणि तुम्ही म्हणता त्या सगळ्या गोष्टींवर शिकायची तयारी, सगळं करायची तयारी, तर त्याच्यासाठी यशाचं, त्याचं जे स्वप्नातलं यश आहे, आपण यश हे 4-5 लाख रुपये त्याने महिन्याला कमवावेत असं मानूया सगळ्याच्या. कारण 4-5 लाख रुपये कमवण्यासाठी शिक्षणाने किती हे करावं लागेल, पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये त्याने करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी किती काळ लागेल ते यश प्राप्त करायला, जर त्याने तुमच्यासारखं सगळं मेहनत करायची ठरवली. बघा, एक पहिली गोष्ट तर प्रत्येक माणूस ज्यावेळेला इथे येतो तो 24 तास हे काम करत नाही. तो ऑलरेडी एक कुठला तरी काहीतरी करत असतो आणि तो पार्ट टाइम करत असतो. बरोबर, पार्ट टाइम मध्ये. आता पार्ट टाइम मध्ये करताना पण बाकीच्या पार्ट टाइम ह्या व्यवसायामध्ये करताना पार्ट टाइमचा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बाकीच्या ठिकाणी कुठे पार्ट टाइम केलं की रोज काम करतील, पार्ट टाइम मध्ये 100% करावं लागतं, 100% आणि रोज द्यावे लागतात. पण इथे ती माणसं तशी रोज देत नाही. म्हणजे समजा आठवड्याचे 2 ते 3 दिवस लक्षात आलं. मग हे करत असताना आणि आपण काय गोष्टी शिकतोय तरी पण मी म्हणेल, जर ते 2 ते 3 दिवस जरी आठवड्याचे तुम्ही देताय आणि प्रामाणिकपणे देताय आणि जे शिकताय ते इम्प्लिमेंट करताय, जे लाखो रुपयाचं इन्कम जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे ते 3 ते 5 वर्ष तुम्हाला ही मेहनत करावी लागेल. ह्याला शॉर्टकट नाही. हेच उत्तर अपेक्षित होतं. कमीत कमी 3 ते 5 वर्ष आपल्याला या व्यवसायाला द्यायची तयारी असेल आणि आता सर म्हणाले त्याप्रमाणे त्या सगळ्या शिक्षण प्रणालीला, अपलाईनला, सिस्टमला सरेंडर व्हायची तयारी असेल तर तुम्ही 3 ते 5 वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवू शकता. तर हे तर सत्यच आहे. 3 ते 5 वर्ष डेडिकेटेडली द्यायला पाहिजेत. मी प्रत्येक पाहुण्यांना विचारतो तो एक प्रश्न तुम्हालाही विचारतो. या सगळ्या शिक्षण प्रणालीमध्ये ते तुमचे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असो, एज्युकेशन वर्कशॉप्स असो, सिस्टमची माहिती देणारे ओरिएंटेशन प्रोग्राम्स असो, हे तर एक सामान्य माणसाचा उद्योजक घडवण्याचं मोठं काम करतात. ते मूर्ती घडवण्याचं काम करतात, बरोबर की नाही? मग तसंच पुस्तकं ही फार मोठा रोल करतात असं मी ऐकलंय. तुमच्या आयुष्यात तुमच्यावर प्रभाव पाडलेल्या अशी कोणती पुस्तकं आहेत जी आमच्या प्रेक्षकांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल? बऱ्याचदा आता ही वाचन संस्कृती समाप्त होत आली आहे. वाचाल तर वाचाल असं ऐकतोय आपण, पण आता सगळं यूट्यूब, अमुक तमुक, कुकू FM हे ते ऐकण्याचंच जास्त हे असल्यामुळे थोडंसं वाचन संस्कृतीपासून लोक अलिप्त झाले. म्हणजे पूर्वी वर्तमानपत्र कंपल्सरी घरी यायचे आमच्या आणि तुमच्या, पण आता न्यूज तुमच्या सगळं पोहोचवतात ताजी. त्यामुळे ते सगळं प्रिंट मीडिया पण आता थोडासा धोक्यात आलाय. कथा कादंबऱ्याचे दिवस पण गेले आहे ना. पण तरी सुद्धा अशी काही पुस्तकं आहेत जी विचार प्रणाली बदलायला फार मोठं मोलाचं काम करतात. तर अशा कोणत्या पुस्तकांनी तुमच्यावर प्रभाव टाकला आणि ती पुस्तकं प्रत्येकाने जरूर वाचावी, केवळ व्यवसायासाठी नव्हे तर त्यांच्या आयुष्यात वैचारिक बदल घडवण्यासाठी, असं काही एखादं पुस्तक तुम्ही सुचवाल का? नाही, नक्कीच. कारण मी मोस्टली बऱ्याच वेळेला, कारण मला ज्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं आहे मी तिकडच्या लोकांना जास्त ऐकलंय. बरोबर. आणि त्या पद्धतीचे काही आता तर युट्यूबवरती 5-5, 10-10 म्हणजे प्रत्येक जण त्या 10 मिनिटामध्ये पण भरपूर काही शिकण्याचं आहे. पण एक म्हणतो ना की माझ्या माइंड, हा धंदा आहे ना सगळा माइंडवरचा आहे. अगदी बरोबर. तर मला एक पुस्तक मला आवर्जून त्याचं सांगितलं, बडी सोच का बडा जादू, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. हा जो पुस्तक आहे ह्याच्याने म्हणजे मला तुम्ही जे व्हिज्युअलाइज करा ते तुमच्या आयुष्यामध्ये घडतं. आणि ह्याचे बरेचसे काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडायला लागले. जसं मी छोटे छोटे टार्गेट ठेवत होतो. मी समजा एक एक्झाम्पल देतो, एका प्रोग्रामला जायचं होतं मला आणि त्या प्रोग्रामची फी होती 300 रुपये. पण माझ्या डोक्यामध्ये होतं काय माहिती, त्या इनिशियल लेवलची वार्ता करतोय, त्या मला होतं त्या प्रोग्राममध्ये मला जायचं आहे ना, तर त्या प्रोग्राममध्ये मला 300 रुपये तर माझे जाणारच आहेत कारण माझी एंट्री फी आहे. पण त्या प्रोग्राममध्ये जायचं ना तर मला नवीन ब्लेझर घालूनच जायचं आहे आणि त्या प्रोग्राममध्ये जायचं ना तर मला नवीन मोबाईल घेऊनच जायचं. त्यावेळेला जस्ट म्हणजे स्मार्टफोन आलेले होते लक्षात आलं. आणि तो जो सॅमसंगचा एक स्मार्टफोन होता आणि ब्लेझर असं मी पकडायला गेलो तर त्यावेळेला
म्हणजे नाही, बऱ्याच लोकांना तो 300 रुपयाचा अटेंड आणि तुम्हाला माहिती आहे की 300 रुपये देताना पण बरेच लोक विचार करायला लागतात. पण आजही करतात. पण मी त्यावेळेला काय ठरवलं होतं की मी त्याच्यात ते तुमचं ते काय लहान मुलांचं हे येत नाही, ते मागवतात ते खायची वस्तू कुठली आहे ना मॅकडी मधून आणि याचं तेवढे त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. पण आजही तेवढ्याच पैशात एखादा एज्युकेशन वर्कशॉप अटेंड करा म्हटलं तर बऱ्याच जणांच्या कपाळावर आट्या पडतात. एक्झॅक्टली. तर मी त्यावेळेला ते ठरवलं होतं, तो माझा पहिला टार्गेट होता आणि मी ते अचीव्ह केलं. म्हणजे जवळजवळ 27-28 हजार रुपये मला लागणार होते. तर मी काय केलं, मी त्या प्रोग्रामला जायचं तर मी त्या पद्धतीने काय केलं, कामाची रूपरेषा वाढवली आणि माझी ऍक्टिव्हिटी वाढवली. मग रिझल्ट ओरिएंटेड काम करायला मी केलं आणि काय झालं, तो एक माझा टार्गेट काय झाला, सेट झाला आणि अचीव्ह केला. आणि अचीव्ह केल्यामुळे तो माझा एक विश्वास काय झाला माझा वाढला. अरे नाही, तुम्ही जर डोक्यामध्ये ठरवलं आणि त्याला एक डेडलाईन दिली, कारण मी डेडलाईन होती, कारण त्या वर्कशॉपला मला जायचंय, ही डेडलाईन होती, तर त्या तुम्ही ठरवलंय टार्गेट आणि त्याला एक डेडलाईन दिली आहे, आता तुमचं स्पीड त्याच्यानेच वाढणार. आणि त्याच्यामुळे आणि असं बरेचसे एक्झाम्पल झाले. जसं मी म्हणतो की मला आजही सायकल चालवता येत नाही, पण माझ्या 3 गाड्या ज्या आल्या ना, ह्या 3 गाड्यांना डेट दिल्या होत्या. 3 गाड्या ज्या मी परचेस केल्या त्याला डेट दिलेल्या होत्या. त्या डेट दिल्या आणि त्याला जो ठरवलं, इव्हन माझं नवीन घरचं जे ओपनिंग करेन, ज्या घरामध्ये आज मी राहतो त्या घराचं ओपनिंग करेन, त्याची पण डेट ठरवलेली होती. आणि त्यावेळेला आमच्याकडे कसं आहे की म्हणजे कंपनीचे काही इव्हेंट असले की आम्ही तो डेट आम्ही काय करतो, टार्गेट फोकस करतो आणि ते घडत गेलेलं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात त्या पुस्तकाने एवढं गेलं की आज मी पण काही ठरवलं की ती मी डेट ठरवतो आणि मी लोकांना पण तेच सांगतो की तुम्ही ठरवा, तुमचं स्पीड वाढायचं असेल ना तर तुमचं टार्गेट आणि त्याची डेट हे फायनल करा, ऑटोमॅटिक तुमचं स्पीड वाढेल. कोण तुमच्या मागे लागायची गरज नाही. तुमची स्वप्न तुम्हाला ते पळायला, ते अचीव्ह करायला भाग पडणार. तो इमर्जन्सी जनरेट होईल त्या स्वप्नांमुळे. आणि हे सिस्टमने शिकवलंय. येस. तर पुस्तकांचा फार मोठा रोल या द मॅजिक ऑफ थिंकिंग वीक. त्याच्यासोबत अजून एखादं पुस्तक सुचवायला आवडेल? कुठलं वाचण्यात आलं किंवा वाचाल तर जगाल असं आहे त्याच्या मूड माय चीज, हे पण एक चांगलं पुस्तक आहे. एलन पीजचं सवाल ही जवाब, शिखर पर मिलेंगे, ब्रायन ट्रेसी, थिंक अँड ग्रो रिच, ही बरीचशी पुस्तकं अशी आहेत की जी सामान्य माणसाला असामान्य आयुष्य जगण्याची म्हणजे दृष्टिकोन प्रदान करतात. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आज 3 गाड्यांचे मालक झालात, बरोबर आहे, आणि चांगलं फ्लॅट आणि हे ते सगळं झालं. आता तुमची एकूण टीम किती झाली आहे साधारण? आता जवळजवळ माझी 10,000 पेक्षा जास्त लोकांची टीम. 10,000 लोकांची. एखाद्याला संधी दाखवायला गेलं, तो प्लॅन दाखवायला गेलं आणि एवढे तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात, हे तर त्याच्या डोक्यात हेच होतं, अरे यार एवढी हजारो लोकांची टीम बनणार कधी? आणि तुम्ही 10,000+ लोकांची टीमचे मालक आहात आता, बरोबर की नाही? टाइम अँड मनी फ्रीडम आता तुम्हाला मिळालंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही गावी गेलात, 2 महिने तिकडे एन्जॉय केलं, काहीतरी हे केलं आणि तुम्ही धंद्यात लक्षच नाही दिलं, तुमच्या अकाउंटवर पैसे येतील काय? मुळात असं झालंय की ह्या धंद्यात लक्ष. आता मुळात असं झालेलं आहे की पहिला मी हा विचार करायचो की मला अशी एक लेवल पाहिजे, पण आज आम्ही तो विचार नाही करत का? कारण आज आम्ही ती गोष्ट अचीव्ह केली आहे, पण आज आमची जी टीम आहे ती त्या लेवलला गेलेली. ते करायचं आहे, तो तुमचा कर्तव्याचा भाग. हो. पण मग जर ठरवलं तुम्ही 2 महिने गावी राहिलात तर तुमचे जे तुमची डाऊनलाईन 10,000 लोकांमध्ये हजारच लोक ऍक्टिव्ह आहेत असं आपण म्हणूया, आणि ऍक्टिव्ह लोकांची संख्या कमी असते, तर ते काही त्यांच्या गावी जाऊन गप्प बसणार आहेत का? नाही. त्यांनाही त्यांची टीम 10,000ची, 20,000ची, 50,000ची, 1,00,000ची करायची आहे, बरोबर की नाही? आणि मग ते जर काम करत राहणार तर ते तुमच्या टीममध्ये तो बिझनेस, तो व्हॉल्यूम जनरेट होणार. तो व्हॉल्यूम जनरेट होणार, तर ती कंपनी काही म्हणणार नाही अरे हे कराडकर साहेब तिकडे आराम करतायत, त्यांचे पैसे नको देऊया असं म्हणते का? नाही, असं कधीच नसतं. कारण कंपनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीतली कुठलीच कंपनी असं म्हणत नाही. बरोबर. म्हणजे टाइम अँड मनी फ्रीडम हेच असतं ना, की बाबा मी तगडीवरती करून झोपलोय पण माझ्या अकाउंटवर पैसे येतात, मला उद्या कामावर जायची गडबड नाही. मी आता निवृत्त झालो पोलीस खात्यातून, पण त्याच्या अगोदर दरवेळेला दिवाळी आली तर आमच्या पोटात गोळा यायचा, कुठे बंदोबस्त लागतोय कोणास ठाऊक. निवडणुका आल्या आमच्या पोटात गोळा यायचा, कुठे बंदोबस्त लागतोय कोणास ठाऊक. कुणी प्राईम मिनिस्टर आले आमच्या पोटात गोळा यायचा, किती वाजता सकाळपासून बंदोबस्त लागतो कोणा, ते येणार संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून बंदोबस्त. एक नोकरीचं मी हे दाखवलं तुम्हाला. तर ते आता डायरेक्ट सेलर्सच्या नशिबात ते नसतं.
3 ते 5 वर्ष जबरदस्त मेहनत केल्यानंतर जबरदस्त आराम करता येतो नक्कीच येतो. तर मजा येते तुमच्याशी गप्पा मारायला. अजून खूप काही प्रश्न आहेत, पण वेळेचं बंधन असतंच आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला भेटायचं आहे. या सगळ्या यशाच्या ह्या महामार्गावर तुमचा जो अथक प्रवास चालू आहे, तो आत्ताचा तुमचा प्रवास तुमच्या डाऊनलाईनसाठी चालू आहे. तुमचा संपलेला आहे, म्हणजे संघर्ष ते यश, यातला संघर्ष संपलेला आहे. यश तुम्ही प्राप्त केलं आहे. आता तुम्ही तुमच्या डाऊनलाईनच्या यशासाठी मेहनत करताय आणि ही चांगली भावना फक्त आणि फक्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये. ती नोकरीच्या कुठलाही वरचा वरिष्ठ अधिकारी, अरे तो माझा कनिष्ठ अधिकारी आहे, त्याचा पगार वाढेपर्यंत आपण त्याला सपोर्ट करूया, हे करूया असं म्हणत नाही. किंवा धंदेवाला, माझ्या बाजूवाला धंदेवाल्याला पण 4 पैसे मिळू दे बाबा, माझ्या 2 गिऱ्हाईक तिकडे पण पाठव असं म्हणत नाही. पण हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये. तर या अशा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासारख्या मराठी माणसांनी जो घोडदौड चालवलेली आहे, त्याला नॉलेज गेन फाउंडेशनचा सॅल्यूट आहे. आणि तो तुमचा हा प्रवास, तुमच्यासारख्या अनेक लोकांचा प्रवास लोकांच्या समोर आणण्याचा आमचा मनोदय. आजच्या या मुलाखतीतून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्यासमोर क्लिअर झाल्या असतील, तरीसुद्धा या आमच्या प्रेक्षकांसाठी नवीन कंपनी किंवा या व्यवसायात येऊ पाहणारे जे नवीन लोक असतील किंवा जे आलेत ह्याच्यापूर्वी पण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अपयशी झालेत, पण अजूनही या इंडस्ट्रीवर थोडाफार विश्वास आहे, अशा लोकांसाठी आपण काय सल्ला द्याल? त्यांनी कंपनी निवडताना काय काळजी घ्यावी आणि कंपनी निवडल्यानंतर काम करताना काय काळजी घ्यावी? सर्वप्रथम मी सगळ्यांना हे सांगू इच्छिन की शॉर्टकटमध्ये काही मोठा पैसा येईल ह्याचा अमिष बाळगू नका, अपेक्षा ठेवू नका तुम्ही. की तुम्हाला लॉंग टर्म पैसा पाहिजे, पॅसिव्ह इन्कम पाहिजे, तर मेहनत ही करायचीच आहे. बरोबर. कंपनी निवडताना असं बघा की कंपनी स्टेबल आहे की कंपनी स्वतः स्टेबल होण्यासाठी ते डायरेक्ट सेलिंग मध्ये उतरलेली आहे. म्हणून कंपनीचा बॅकबोन बघा, प्रोफाईल बघा, म्हणजे कंपनीचे मॅनेजमेंट कोण आहे त्याचा थोडा अभ्यास करा, सर्टिफिकेशन्स बघा. अच्छा, तुम्हाला प्लॅन दाखवणारा पण कोण आहे तो पण बघा. हा, एक्झॅक्टली. आणि मी खूप सुदैव आहे की मला ज्यांनी या व्यवसायामध्ये आणलं असे माझे ग्रेट अपलाईन कमलेश पांचाळ सर. म्हणजे ज्या वेळेला मला खरंच, कारण बोलतो ना सुरुवातीलाच तर गरज असते काय सपोर्ट करण्याची, हे करायची, त्यांना कधीही आजही मी फोन केला, सर असं असा काय इश्यू आहे, त्यांचं जे उत्तर मला जे मिळतं ना त्याच्यातून काय होतं, चार्जिंग मिळेल. बघ, आठवा पूर्वी एक डॉक्टर असायचे, त्या डॉक्टरकडे गेलं ना तर भले तुम्हाला काय आजार असा, डॉक्टर काय नाही झाला, एकदम हे बोलायचे आणि 2-3 आपल्याला आठवतं आपल्याला काय झालं नाही आणि ते 2-3 डोस खाल्ले की आपल्याला बरं वाटायचं. एक तशा पद्धतीचं एक म्हणतात मेंटर मिळणं की आपल्याला मिळणं हे पण खूप महत्वाचं. म्हणजे कारण कंपनी चांगली असते, सगळं प्रोडक्ट सगळं चांगलं आहे, पण तुम्हाला जो सपोर्ट सिस्टीम आहे ना, तो एक व्यक्ती जो लागतो की अपलाईन लागतं, ते पण एक स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. सुदैवाने ते मला मिळाले. बरोबर आहे. कंपनी प्रोडक्ट रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे, परत त्याची रिक्वायरमेंट चांगली पुन्हा यायला पाहिजे, तर त्याच्यातून काही धंदा आपल्याला सातत्याने करायचा आहे. बरोबर आहे. त्याच्यात मी जर मेहनत करतोय तर मला जे मिळणारा बेनिफिट आहे हे मला कळलं पाहिजे की मला किती येणार आहे. कधी कधी असं असतं प्लॅन मध्ये की तुम्हाला कळत नाही, असं नाही, पण असं दिलं जातं. बेटर वेग आहे की तुम्ही असं बघा की तुम्हाला सहज कॅल्क्युलेशन करेल, तुम्हाला कळेल की तुम्हाला किती येणार आहे. कंपनीचा पेआउट जनरेट होईल, तुमच्या डोक्यात माहिती पाहिजे की तुम्हाला एवढं आहे, म्हणजे कळणार किंवा या महिन्याचा माझा एवढा. त्याच्यात कंपनी जो पेआउट आहे तो प्रॉपर देते का हे पण चेक करा. रेग्युलर पेआउट म्हणजे कुठलीही अडचण आली तरी तो जो मेहनत केलेला पैसा हा तुम्हाला मिळाला पाहिजे. अडचण येतात. आणि स्वतःची कंपनीची एक एज्युकेशन सिस्टम असणं गरजेचं आहे, कारण एज्युकेशन मस्ट आहे, शिकवण्याची यंत्रणा पाहिजे. कारण की विदाऊट नॉलेज ह्या धंद्यामध्ये तुम्ही काही मोठं करू शकणार नाही. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये ह्या धंद्यामध्ये पण तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला एज्युकेशन मस्ट आहे. मग ह्या ज्या काही 5 गोष्टी आहेत, हे जर तुम्हाला जर प्रॉपर मिळालं तर तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करा, पण 3 ते 5 वर्ष मेहनत करा. ती स्वतःला आखूनच घ्यायचं आहे. Yes. किंवा मला किमान 5 वर्ष या व्यवसायाला द्यायची आहेत, मग ते पार्ट टाइम असो, फुल टाइम असो, कसंही. बरोबर. एक प्रश्न राहून गेलाय, तो मी बऱ्याचदा विचारतो. समजा मी नोकरी करतोय, मी या व्यवसायात आलो तुमच्याबरोबर आणि मला 1-2 वर्ष झाली आणि 1-2 वर्षात माझा पेआउट चांगला, माझ्या पगारापेक्षा जास्त यायला.
आता मला वाटायला लागलं की बाबा मी नोकरी सोडून देईन, पूर्ण वेळ याला दिला तर ह्याच्या दुप्पट येईल. तर मग तुम्ही नोकरी करणाऱ्या माणसांना नोकरी सोडायचा सल्ला द्याल का? हा अवघड प्रश्न आहे. हा तुम्ही जो प्रश्न मला विचारताय हे माझ्या बाबतीत घडलाय. बरं. कारण ज्यावेळेला ह्या क्षेत्रामध्ये आता कॉम्प्युटर रिपेअर करता करता मी हे काम करतो आणि माझं महिन्याचं उत्पन्न होतं 12-15 हजार रुपये. अच्छा, कॉम्प्युटर रिपेअर पण का करत होतो ते पण मी माझ्या भावाबरोबर करत होतो, म्हणजे मी नोकरी नाही करत होतो. पण भाऊ नोकरीला होता आणि तो कॉम्प्युटर इंजिनियर, म्हणून मी हार्डवेअरचा काय केला कोर्स केला. मग जर काय आम्हाला ऑर्डर मिळतील तर तो मला फोनवरती काही आणि म्हणून मी करायचो. पण तो माझा महिन्याचा एव्हरेज जो जायचा ना 12-15 हजार रुपये. ज्या ह्या क्षेत्रामध्ये आलो त्या मी स्वतः पार्ट टाइम काय केला चालू केलं. आता त्याच्यानंतर जेव्हा मी बघितलं की पार्ट टाइम मध्ये मला 12-15 हजार क्रॉस व्हायला लागलं. आता त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला टीम वाढत होती. आता टीम वाढली की जे इनिशियल जे लोक आलेले आहेत त्यांना सर्व्हिस आणि हा वेळ देणं आणि सर्व्हिस इंडस्ट्री. मग मी हे बघितलं की जर मी अजून वेळ जर माझ्या लोकांना दिला तर माझा ग्रोथ काय होऊ शकेल, वाढू शकेल. कारण 8-10 तास मी तिथे देतोय 12-15 हजार कमवतोय आणि 2-3 तास देऊन इथे मला 12-15 हजार कमवतोय. त्यावेळेला तो सर्वस्वी निर्णय मी स्वतः घेतला आणि माझ्या आपल्यांनी पण सांगितलं सर तुम्ही, आणि त्यांनी माझा कामाचा स्पीड बघितला आणि त्यांनी ते कामाची पद्धती पण बघितली आणि डिवोशन बघितलं. त्यामुळे त्यांनी पण बोललं सर बिंदास तुम्ही करू शकता. तशाच पद्धतीचं डिवोशन जर तुम्हाला बघा, मोठा इन्कम कमवण्यासाठी तुम्हाला छोटा इन्कमचा त्याग करावा लागेल. असं नाही म्हणा मला हे पण पाहिजे मला ते पण पाहिजे, दोन्ही गोष्टी नाही म्हणा. जर तुमची स्वप्न मोठी आहे तर तुमचा ग्रोथ कुठे आहे ते बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही तो निर्णय स्वतः घेऊ शकता. आणि पण तो निर्णय त्यांचा स्वतःचा असाय. म्हणजे कोणीतरी सांगतंय म्हणून घेणं, मग त्याची जबाबदारी ते सांगणाऱ्यावर येते. बरोबर. मी असं ऐकलं होतं की सिस्टम काय म्हणते की तुम्ही समजा आज 15,000 रुपये पगार कमवताय किंवा काहीतरी नोकरी धंदा जो काही आहे त्याच्यावर, आणि तुम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आलात पार्ट टाइम आणि तुमचा बिझनेस हळूहळू वाढायला लागला. तो 15,000 क्रॉस होऊन गेला, 30,000 वर गेला, 45,000 वर गेला, 60,000 वर. म्हणजे तुम्ही आता जे कमवताय त्याच्या 4 पटीने उत्पन्न झाल्यानंतर 6 महिने ते कॉन्स्टंट आहे की नाही ते पहा. त्यानंतर तुमच्या ॲक्टिव्ह अपलायन्सची सल्लामसलत करा की सर मी आता नोकरी सोडायचा विचार घेतलाय, पूर्ण वेळ उतरायचं ठरवलंय. आणि तुमच्या स्पाऊस म्हणजे तुमच्या पत्नीशी किंवा तुमच्या घरच्या लोकांशी चर्चा करा की नोकरी आता मी सोडायचा विचार करतोय. आता ह्याच्यातून आपल्याला 4 पटीने तर येतच आहे, पण आणि पूर्ण वेळ याला द्यावा असा विचार करतोय. आणि मग या दोघांच्या परवानगी मिळाल्यानंतरच तुम्ही नोकरी सोडा असं सिस्टम म्हणते. मग त्याच्यामागचं लॉजिक काय की बाबा रे अपलाईनला का विचारा, तर अपलाईनला माहीत असतं, आपल्या अगोदर आहेत ते कंपनीच्या मॅनेजमेंटच्या आणि ह्याच्या त्याच्या संपर्कात असतात. जर काही अघटित घडण्याची शक्यता असेल तर अपलाईन आपल्याला सोडू नका असं डायरेक्ट म्हणणार नाही. साहेब अजून एक 6 महिने चालू ठेवा, नंतर सोडूयाच. पण त्याच्या मागचा गर्भित अर्थ असा असतो की थोडंसं थांबा, उगाच तोंडातली भाकरी टाकायला नको, हात सोडून. मग गुरुला विचारण्याचं कारण हे असतं. त्याच्यानंतर पत्नीला किंवा घरच्यांना विचारण्याचं कारण असं की समजा त्यांनी होकार दिला तर त्या सगळ्या निर्णयामध्ये आपल्याबरोबर तेही सामील असतात. वाल्या गोळ्याच्या निर्णयामध्ये जसे असतात तसे. दुर्दैवाने काही घडलं, विपरीत घडलं, ती कंपनी बंद झाली किंवा काहीतरी अघटित घडलं आणि तो उत्पन्नाचा मार्ग आपला बंद झाला, तर बाबा तोंडातली भाकरी पण टाकून बसलाय हा. त्या निर्णयात जर त्यांचा सहभाग असेल तर ते या सगळ्या दुःखाच्या घडीला आपल्या सोबत असतात. पण त्यांना न विचारता केल्याने काय होतं, कावळ्याला माणसाने शिवलं तर बाकीचे कावळे कसे बोचून त्या कावळ्याला खातात, तसं होऊ नये म्हणून सिस्टम असं सांगते असं मी ऐकलंय. खरं खोटं देव जाणे. पण मला एक असं नेहमी वाटत आलंय सर की अर्थात मुलाखत तुमची आहे, मी उत्तर देतोय पण संधी घेतोय. मला एक नेहमी असं वाटत आलंय की हा बिझनेस ना टोटली पार्ट टाईम आहे. कसा, आता तुमची टीम उभी राहिली, 10,000 लोकांची टीम झाली, त्याच्यात हजारो लोक तुमच्यासारखे एक्सपर्ट झाले किंवा डेडिकेटेड झाले. मग आता तर मला त्यांना जास्त वेळ द्यायची गरजच लागत नाही. म्हणजे मी आजही पार्ट टाईमच व्यवसाय करतोय. म्हणजे तुम्ही जेव्हा आता एवढं अचिव्हर झालाय तर तुम्ही वेळ किती देताय, तर पार्ट टाईमच द्यावा लागतो. कारण तुम्हाला आता रोजीरोटीसाठी काम करावं लागत नाही ना. तर हा धंदा शेवटपर्यंत पार्ट टाईम राहतो आणि नंतर टाईम अँड मनी फ्री मिळाल्यानंतर त्याला कामच करावं लागत नाही. म्हणजे तो फुल टाईम निवृत्ती वेतन घेणारा राहतो असं म्हणतात. ते त्यांच्यावर सोपूया काय योग्य काय हे.
तर कराडकर सर खूप मजा आली आणि आपण पुन्हा आपण भेटत राहू वेगवेगळ्या टप्प्यावर. तुमची टीम जेव्हा 25,000ची होईल त्यावेळेला पुन्हा नव्याने आपण हे करू आणि 10,000ची टीम व्हायला जेवढी वर्ष गेली नाहीत त्याच्या 1/4 टाईममध्ये तुमची 25,000ची टीम होईल, बरोबर की नाही? Yes. कारण आता ते मारुतीचं शेपूट वाढायला लागलंय, वाढलंय. चायनीज बांबू मोठा व्हायला लागलेला आहे. तर पुन्हा असंच गप्पा मारण्यासाठी आम्हाला तुम्ही वेळ द्याल अशी अपेक्षा नक्कीच, सर. व्यक्त करतो. तर हे होते आमचे राजू कराडकर साहेब. त्यांचा नंबर आम्ही देतोय खाली, त्या नंबरवर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. आज मुलाखतीत काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्यांना तुम्ही विचारून त्यांना त्रास देऊ शकता. ते कोणत्या कॉन्सेप्टवर काम करतायत ते जाणून घेऊ शकता. तुम्हाला वाटलं तर त्यांच्याबरोबर तुम्हीही त्या कॉन्सेप्टवर स्वतः त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकता आणि त्यांच्याप्रमाणे तुम्ही यश प्राप्त करू शकता. तुम्हाला त्यांनी त्रास दिला तर चालेल ना? हो नक्की नक्की. तर अशाच सक्सेसफुल मराठी लोकांना तुमच्यासमोर आणायचा आमचा मानस आहे. पण तुमच्यासारख्या अनेक लोकांच्याकडून एक सूचना पण प्राप्त झाली आहे की सर तुम्ही मराठी माणसांच्याच मुलाखती घ्या पण त्या हिंदीमध्ये घ्या. कारण हा बिझनेस आपल्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे, तर हा देशपातळीवर आहे आणि आता वेगवेगळ्या कंपन्या मल्टीनॅशनल झाल्यामुळे विश्व पातळीवर काम करतो. तर तुम्ही आमच्या या सगळ्या लोकांची मुलाखत मराठीमध्ये तर घेताच, आम्हाला अभिमान वाटतो, पण हिंदीमध्ये घेतलात तर आमच्या मराठी लोकांचं मनोगत देशभरात जाईल असं तुमच्या सूचना आहेत. आम्ही त्याच्यावर गंभीरपणे विचार करतोय. कदाचित पुढची मुलाखत ही हिंदीमध्ये असेल. पण या सगळ्या गोष्टीसाठी तुमचं प्रोत्साहन अपेक्षित आहे ना. त्यासाठी आमच्या या चॅनलला नॉलेज गेन फाउंडेशन उर्फ KGF ला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, चांगले कॉमेंट्स द्या आणि आम्ही जिथपर्यंत पोचू शकत नाही तिथे तुम्ही तुमच्या माध्यमाने पोचू शकता. तर ह्या चॅनेलला आणि ह्या व्हिडिओजना शेअर करा, जेणेकरून हा एक रोजगाराचा उत्तम मार्ग लोकांच्या समोर जाऊ द्या. रोजगाराचे इतरही मार्ग आहेत, जसं विमा इंडस्ट्री आहे, तुमचं ट्रेनिंग इंडस्ट्री आहे, संमोहन इंडस्ट्री आहे, बरंचसं काय काय आहे. त्यातल्यासुद्धा सक्सेसफुल लोकांना तुमच्यासमोर आम्ही आणून त्या व्यवसायाची दालनं तुम्हाला उघडी करून दाखवणार आहोत. तर या सगळ्या प्रवासात तुमचं प्रेम, आशीर्वाद, शुभाशीर्वाद, शुभेच्छा हव्याच, त्या तुम्ही द्याल याबद्दल काही शंका नाही आहे. लवकरच भेटण्यासाठी आता मात्र रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.